शिवाजी महाराज छत्रपती झाले, पण त्यामागे उभं होतं एक स्वप्न जे एका आईच्या मनात रुजलं होतं. जिजाबाई यांचा जन्म सिंदखेड राजा येथे एका पराक्रमी आणि सन्मानित घराण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार झाले, धैर्य, स्वाभिमान आणि धर्मनिष्ठेचे. त्यांचे वडील लखुजी जाधव हे शूर आणि प्रभावशाली सरदार होते. घरातील वातावरणात शौर्य आणि कर्तव्याची जाणीव सतत जाणवत असे. त्या काळात दख्खनमध्ये सतत सत्ता संघर्ष चालू होते. मुघल, आदिलशाही आणि इतर सत्तांमुळे सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. ही परिस्थिती पाहून जिजाऊंच्या मनात एक ठाम विचार रुजला. आपल्या लोकांसाठी न्याय, सुरक्षितता आणि सन्मान असलेलं राज्य असावं. लग्नानंतर त्या शहाजी भोसले यांच्यासोबत विविध राजकीय परिस्थितींमध्ये राहिल्या. हा प्रवास सोपा नव्हता. अनिश्चितता आणि संघर्ष यांच्याशी सामना करावा लागला. या सर्व परिस्थितीत शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा. जिजाऊंनी ठरवलं, हा मुलगा फक्त मोठा होणार नाही, तर तो धर्म, न्याय आणि स्वाभिमानासाठी उभा राहील. त्या शिवाजींना रामायण, महाभारत आणि संतांच्या कथा सांगत असत. या कथांमधून त्यांनी शिकवलं, धर्माचं पालन, अन्यायाविरुद्ध उभं राहणं आणि प्रजेची सेवा. शिवाजी महाराजांनी शस्त्रविद्या शिकलं, पण त्याहून महत्त्वाचं त्यांनी शिकलं संयम, नेतृत्व आणि लोकांप्रती कर्तव्यभाव. स्वराज्य ही संकल्पना अचानक उदयास आलेली नव्हती. ती जिजाऊंच्या विचारांमधून, त्यांच्या संस्कारांमधूनच रुजली होती. एका आईने स्वतःचं स्वप्न आपल्या पुत्रामध्ये रुजवलं आणि त्या पुत्राने ते स्वप्न वास्तवात आणलं. आणि मग एका धाडसी निर्णयाने सुरू झाला स्वराज्याचा प्रवास. पहिला किल्ला, तोरणा. महान राजे घडतात युद्धभूमीवर, पण त्यांची पायाभरणी होते आईच्या संस्कारात. जिजाऊंच्या महान कार्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असेल तर कॉमेंट करा, जय जिजाऊ.